तर फायनलचा सामना तर आता शेवटची मॅच आणि फायनल मॅच या मॅचची या दिवसातील पूर्ण अंतिम सामना आणि शेवटचा टॉससाठी निमंत्रण करतोय दोन्ही संघांच्या कप्तांना स्ट्रायकर्सचे ओमकार आणि काट्यावर पाच संघाचे मितेश पिसाट दोघं कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. फायनलचा संघ दोन्ही संघांनी तर लीडर बोर्डची आतापर्यंतची परिस्थिती सौरभ केम्पिडी अजिंक्य ताराचे पहिल्या क्रमांकावर चालले तर 144 धावा फटकावल्यात आतापर्यंत त्यांनी. प्रथम क्रमांकावर ते चालले बॅटिंगमध्ये. तर बॉलिंगमध्ये केम्पिडी काट्यार पास या टीमचे योगेश हे बॉलिंगमध्ये प्रथम क्रमांकावर चालले आहेत. त्यांनी आतापर्यंत 4 इनिंगमध्ये 7 विकेट घेऊन 6.75च्या इकॉनॉमीनी ते प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांच्या मागे प्रथमेश कामकर सेवेज बॉईजचे जे संघ बाद झालेत त्याचे खेळाडू आहेत. MVP लिस्टमध्ये सुद्धा सौरभ केम्पिडी अजिंक्य तारा या संघाचे सर्व वरती चालले आहेत. नाणेफेकीला कौल होते. काट्यावर पासनी नाणेफेकी जिंकले आणि प्रथम डिसिजन पेंडिंग ठेवले. तर फिल्डिंगमध्ये ओमकार यांनी आतापर्यंत 9 डिसमिसल केले. त्याच्यात 7 कॅच 1 रनआउट असे ते फर्स्ट चालले आहेत अकॉर्डिंग टू क्रिक हिरोज. तर निर्णय कळवायचा आहे. काट्यावर पास बॅटिंगचा निर्णय घेतलाय. प्रथम स्ट्रायकर्स या संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रण केलंय. फायनलचा सामना शेवटचा सामना एक मॅच आणि प्रेझेंटेशन नंतर टुर्नामेंट समाप्त. शेवटचा सामना सुद्धा 4 षटकांचा राहील आणि शेवटच्या सामन्यात सुद्धा कंपल्सरी चेज हा नियम राहील. कृपया दोन्ही संघांनी
याची नोंद घ्यायची आहे. चला सामना सुरू करायचा आहे. फायनल सामना. स्ट्रायकर्स वर्सेस काट्यावर पास. आतापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच सुखरूप घडला. पहिला लीग स्टेजमध्ये यांचे मेन फलंदाज मल्हार उपस्थित नव्हते, परंतु तरी संघ फायनलपर्यंत पोचलाय आणि स्ट्रायकर्स संघ हा अंडरडॉग मानण्यात आला होता या टुर्नामेंटच्या आधी, परंतु त्यांनी सुद्धा प्रूव्ह केलंय स्वतःला. अत्यंतची मेन जी टीम होती केम्पडी अजिंक्य तारा, त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. All the best everyone. लहान चिमुकलीकडनं ऑल द बेस्ट आले दोन्ही संघांना. सर्व फिल्डर पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय 1 धावासाठी. पहिला चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू आकाशांचा सुंदर असा खेळून काढलेला होता चेंडू आणि नॉट आउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटले संकेत मल्हार यांची. 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आलायत. पुढचा चेंडू आकाशांचा अरुण यांना. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू आणि यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने खेळून काढला 1 धावांसाठी. 3 चेंडू 3 धावा झाले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धाव पोचते 4 वर. पुढील चेंडू फुलटॉस बॉल आणि या भरपूर समाचार घेतले ते संकेत यांनी. पहिला षटकार फायनल सामन्याचा. फुलटॉस चेंडू हे कधी सोडणार नाही संकेत. पुन्हा एकदा आकाशांचा पुढचा चेंडू. लेग स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु एजला लागून 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 वर. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन पूर्ण होते आणि षटक संपते पहिलं आणि धावसंख्या झाली 12. 1 षटकानंतर 12 धावा. बिनगडी बाद. केम्पडी काट्यावर पास. तर पुढील गोलंदाज कॅप्टन हिमसेल्फ ओमकार आलेत अरुणसाठी. ओमकार यांचा पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु खोदून काढलाय तो अरुण यांनी. 1 धावांकरिता मात्र 1 धाव भेटेल या चेंडूवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ओमकार संकेतसाठी. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू आणि या चेंडूचा सुद्धा भरपूर समाचार घेतलाय. षटकारासाठी पाठवलाय तो संकेत यांनी. सुंदर अशी फलंदाजी संकेत यांची. पुन्हा एकदा ओमकार. वाईड बॉल अतिरिक्त लागलाय. त्यांनी चांगली अशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवून डॉट चेंडू लोअर फुल टॉस लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. 1 धावा करता 1 धाव भेटेल. पुढील चेंडू ओमकार यांचा फुलटॉस चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु
एक धाव भेटते या टायमाला. धावसंख्यात भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर. पुढील चेंडू ओमकार यांचा लेग साइडच्या दिशेने लॉफ्ट केला होता. एक धावांसाठी एक धाव भेटेल. धाव 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 22 बिनबाद. चांगलासा संघर्ष तुम्हाला पाहायला भेटतं मैदानाच्या आतमध्ये. केएमपीडी प्रीमियर लीग 2025 आयोजक 2004 मराठी मीडियम बॅच पर्व तिसरे. पुढील गोलंदाज योगेश. पहिला चेंडू फुलटॉस बॉल आणि कुठेतरी लटकवण्याचा होता परंतु नो चेंडू. 1+1 असे 2 धाव आले आहेत या चेंडूवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा योगेश. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि झेल कुठेतरी निसटतोय. एक धाव पूर्ण होते. चांगली रॅली कॅच पाहायला भेटली असती परंतु चेतनच्या डाय मारण्याच्या आधीच एक टप्पा पडला होता. एक धाव पूर्ण होते. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि षटकार पुन्हा एकदा. सुंदर अशी फलंदाजी. फुलटॉस बॉल. 3 ओव्हर्समध्ये 3ही बॉल त्यांना फुलटॉस भेटले आणि 3ही चेंडूचा भरपूर समाचार घेत असताना त्यांनी षटकारावर परिवर्तित केलंय ते संकेत यांनी. पुढील चेंडू पुढे येऊन मारा. पुन्हा एकदा सेव्ह रिझल्ट. यावेळी मात्र एका टप्प्यावर उचललंय षटकारासाठी. चांगली अशी फलंदाजी संकेत यांची. वैयक्तिक ते 29 धावांवर खेळत आहेत. आतापर्यंत 4 षटकार ठोकले त्यांनी. फुलटॉस चेंडू नो चेंडू आणि पुन्हा एकदा हॅट्रिक पूर्ण करतायत. नो चेंडू आणि षटकारांची हॅट्रिक फायनल मध्ये पूर्ण करतायत संकेत मल्हार. आतापर्यंत वैयक्तिक ते 35 धावांवर पोहोचलेत. धावसंख्या 44. पुन्हा एकदा योगेश यांचा स्लोअर पद्धतीचा चेंडू परंतु स्टंपिंग झाले ते यावेळी कुठेतरी बॅलन्स झाला. कॅच बाद झालेत. माफ करा. सुंदर अशी कॅच टिपली होती तिथे विकेट किपर यांनी आणि परतावं लागतंय ते संकेत यांना. उत्कृष्ट खेळी संकेत यांच्या बॅटमध्ये पाहायला भेटली. त्याची जागा भर करण्यासाठी कॅप्टन हिमसेल्फ मितेश पिसाट आलेत आता मैदानाच्या आत. पुढील चेंडू यॉर्कर पद्धतीचा आणि कायसा हातातून निसटलाय तो आकाश यांचा. आकाशकडनं अशी अपेक्षा नव्हती परंतु फायनल सामन्याचा दबाव पूर्ण त्यांच्या संघांवर कुठेतरी निर्माण होतोय. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उत्कृष्ट खेळून काढलाय. 1 धावांसाठी 1 धाव भेटेल. षटक संपते. तिसरा आणि धावसंख्या झालेली ती 49. 1 गडी बाद. शेवटचे षटक घेऊन येत आहेत ते प्रतीक. स्लॉग ओव्हर्स. आपण इंडियाकडनं जसप्रीत बुमराला पाहतो. पहिल्याच बॉलाने निर्धाव असा चेंडू अतिशय जसप्रीत बुमराची आठवण करून देत असताना पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळून काढला होता. इनसाइड एज लागून 1 धाव पूर्ण होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रतीक यांचा. अरुण यांना लोअर फुलटॉस आणि बोल्ड. उत्कृष्ट सुंदर अशी गोलंदाजी प्रतीक यांची. तसंच जसप्रीत बुमराह डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर स्पेशलिस्ट आहे. तसंच त्याचप्रमाणे प्रतीक यांनी सुद्धा यॉर्कर टाकून अरुण यांना परतवलंय आणि जागा भर करण्यासाठी बर्थडे बॉय प्रशांत वर्मा मैदानाच्या आत. पाहूया बर्थडेचं लक. अजून 15 मिनिटं आहेत त्यांना बर्थडे संपायला. फुल टॉस चेंडू नो बॉल आणि 1+1 असे 2 धावा यावेळी मात्र.
52 धावा झाले, 3.3 षटकांचा आतापर्यंतचा खेळ. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. सुंदर असा गोलंदाजी प्रतीक यांची. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. पुन्हा एकदा पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता परंतु बाद. यावेळी मात्र धावचीत झाले ते प्रशांत वर्मा. नाही, मितेश पिसाडे धावचीत झालेत. आता स्ट्रायकिंग एंडला सुशील, नवीन फलंदाज. पाहूया ते पवेलियन मधून सेट होऊन आलेत की नाही. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत प्रतीक यांची. निर्धाव असा चेंडू, शेवटची उत्कृष्ट ओव्हर प्रतीक यांची. सुंदर असा कमबॅक करून दिलाय ते स्ट्रायकर संघाला. 52 धावाच मारले ते 4 षटकांमध्ये. केम्पिडी काट्यावर पास आणि 53 धावा करायचे ते स्ट्रायकर संघाला. 4 षटकांमध्ये 53 धावाचं आव्हान. पहिलेचे हॅलो 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 तर हॅलो तर थोडा लेग साईडच्या पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढला 1 धावांसाठी. बाबू यांचा पुढचा चेंडू. 5 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंतचा लेखाजोखा. 6वा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने सुंदर असा खेळून काढलाय तो 1 धावांसाठी. पहिल्या षटक समाप्त. 1 षटकानंतर धाव संख्या झाली ती 7 बिनगडी बाद. आकाश कुठेतरी थांबून बॅटिंग करतायत. त्यांना माहिती आहे कशी इनिंग त्यांना खेळायची आहे. पुढील गोलंदाज कॅप्टन मितेश आलेत. पहिला चेंडू मितेश यांचा कुठेतरी पायावर आदळलाय. पंचांनी सरळ फेटाळून लावली अपील. पुन्हा एकदा मितेश. दुसरा चेंडू अतिरिक्त धाव, वाईड बॉल. पुन्हा एकदा मितेश. यावेळी पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. मितेश यांचा ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढला होता कुठेतरी. यावेळी मात्र 1 धाव पूर्ण होते. सुंदर अशी खेळी आतापर्यंत. तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा चालली आहे. आतापर्यंत सिंगल ओव्हरचं डोकलंय. यावेळी लॉफ्ट केलाय वरच्या दिशेने परंतु चेंडू मात्र लो मॅच लँड मध्ये लँड झालाय. 3 चेंडू 11 धावा. लेग स्पिन आणि थोड्यासाठी वाचले आहेत ते आकाश. सुंदर अशी गोलंदाजी मितेश यांची. पुढील चेंडू पुन्हा एकदा मितेश यांचा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळून काढला 1 धावासाठी. 1D डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव भेटेल. तर शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा. धाव संख्या झाली ती 12. शेवटचा चेंडू आणि लॉफ केल्याने बाद. मोठा मासा गळ्यात फसलाय तो. उत्कृष्ट जेल टिपलाय तिथे. प्रशांत वर्मा होते बर्थडे बॉय. मेन विकेट
जी होती स्ट्रायकर संघाची तेच शेवटच्या चेंडूवर भेटली आहे कॅप्टनना मितेश पिसाड यांना. 12 धावा, 2 षटक 12 धावा झालेत. आता गोलंदाजी मार्कसाठी येत आहेत ते गोलंदाज सुशील. आता 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. मात्र आणि मात्र हाणामारीच करावी लागेल. नो चेंडू, पहिलाच बॉल अवांतर, नो बॉल. दुसरा सुद्धा नो बॉल आणि पुन्हा एकदा लेफ्ट करून देत आहेत ते. पुन्हा एकदा पुढचा बॉल, उलटाच पद्धतीचा चेंडू, नो बॉल होता. नॉट आउट. तर सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत. हॅलो, सुशील यांचा हॅलो, पुढचा चेंडू सुशील यांचा सुंदर असा षटकार. ओमकार याने षटकार खेचलाय आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली ते 22 धावांवर. आता 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 3.1 धावांची गरज. पुढील चेंडू सुशील यांचा पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मात्र 1 धाव भेटते या चेंडूवर. तर पुढील चेंडू सुशील यांचा. 3 चेंडू झाले, 3. फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू आणि यावेळी मात्र षटकार. सुंदर असा षटकार घेतलाय प्रतीक यांनी. धावसंख्या देऊन पोहोचवली ते 29 धावेवर. 8 चेंडू 24 धावा. अत्यंत चुरशीची लढत. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आणि पुन्हा एकदा 6 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि 18 धावा. फायनल सारखा एकदम चुरशीची लढत सुद्धा फायनल मध्ये तुम्हाला पाहायला भेटते दोन्ही संघांकडनं. जरा सुद्धा जागा नाही या सामन्यात. उर्वरित 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. कुठेतरी दबाव निर्माण होते सुशील यांच्या मानसिकतेवर. फायनलचा दबाव आहे ते. पुन्हा एकदा अतिरिक्त वाईड चेंडू. पुन्हा एकदा सुशील. यावेळी मात्र 1 धाव धावण्याच्या प्रयत्नात, परंतु धावची झाली आहेत. प्रतीक, आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी चालू होते प्रतीक यांची. तीन षटक समाप्त आणि 3 षटकानंतर 36 धावा, 1 गडी बाद. आणि या पूर्ण टुर्नामेंटचं अंतिम आणि शेवटचे षटक जिथे जिंकायसाठी 17 धावांची आवश्यकता स्ट्रायकर संघाला. तर गोलंदाज योगेश येत आहेत. पहिला चेंडूने षटकार. उत्कृष्ट असा फायनल असा रंगत सामना तुम्हाला पाहायला भेटतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं आणि पहिल्या चेंडूवर ते दाखवून देत आहेत. अतिशय क्रुशियल अशी सामना सुरू आहे आणि आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. पाच चेंडू 11 धावा. दुसरा चेंडूने पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, परंतु यावेळी झेलबाद. संकेत होते बाउंड्री लाईन वर ते चुकी करणार नाही. तर प्रतीक यांच्या षटकारासाठी आमच्याकडे 100 रुपये जमा झाले. ते केम्पिडी नमुने संघ यांच्याकडनं.
फायनल्स. तर अतिशय रोमांच असा सामना. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. लोअर लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय तो चेतन यांनी 1 धावां करिता. पुढचे फलंदाज योगेश. यावेळी मात्र लॉब केलाय षटकार. सुंदर असा षटकार. आता मात्र चुरस निर्माण झाली आहे या सामन्याची. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज स्ट्रायकर संघाला. योगेश साठी सुद्धा 200 रुपये इथे जमा झाले आहेत ते केएमपीडी नमुने संघांकडनं. बॅट्समन करिता बॅट्समन योगेश करिता 200 रुपये जमा झाले आहेत. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावा. सामना कुठे वळतोय पाहूया. या चेंडू डिसाइड करेल की शेवटचा चेंडू. बोल्ड. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ कमबॅक. योगेश यांनी चांगला असा कमबॅक करून देत असताना त्रिफळा उद्ध्वस्त केल्या, फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि परत पाठवलं तंबूत ते योगेश यांना. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आधीपासून होता. या सामन्यात सुद्धा 4 धावा करायचे. कृपया बाहेरून कोणीच त्यांना टिप्स द्यायला जायचं नाही. मैदानाच्या आतमध्ये बाहेर यायचे. आता मात्र मंदार आलेत फलंदाजी मार्कवर. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. फायनल सारखी फायनली 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. योगेशांचा चेंडू आणि लॉफ्ट केला आणि यावेळी माझा झेल टिपलाय. सुंदर असे झेल. विनिंग झेल टिपलाय तो मिसेश बिसाड यांनी बाउंड्री लाईन वर. आणि विजय संपादन केला इथे काठ्यावर 5 संघांनी. उत्कृष्ट झेल. दोन्ही संघ एकामेकावर चढून होते परंतु अंतिम विजय झाला तो काठ्यावर 5 या संघाच्या अंतिम बॉलवर. वेल प्लेड स्ट्रायकर्सने सुद्धा चांगला प्रयत्न केलाय आणि विजय संघ काठ्यावर 5 यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो योगेश. तर योगेश यांना नंतर आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जेव्हा पारितोषिक घोषित करू तेव्हा आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ.